ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. तर तुम्हाला प्रश्न विचारले तर चालतील ना, का नको? तर ठीक आहे, मला सांगा, आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या योगांचा अभ्यास केला? माझा आवाज येतोय का? कुठल्या कुठल्या योगांचा अभ्यास केला आपण आतापर्यंत? सकाम कर्म आणखीन? हा, सांख्य योग आणि सकाम कर्म योग. सांख्य योगाला दुसरं नाव काय आहे? हा, भगवंतांनी सांख्य योग किंवा सकाम कर्म योग कशाच्या उत्तरासाठी सांगितलं? पहिल्या प्रश्नाच्या ना. अं, बाकीच्यांनी पण उत्तर द्यायचे. हा, काय म्हणतात? नाही, पाप नाही. आणखीन पापाच्या उत्तरापर्यंत गेलोच नाही आपण. हा, तुम्ही सगळे घरी अभ्यास करताय की नाही करताय? का वेळच मिळत नाही? वेळ वेळ काढावा लागेल. आपल्याला श्वास घ्यायला वेळ भेटत नाही असं म्हणतो का आपण? त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आहे अध्यात्म. काय महत्व कळत नसल्यामुळं. ठीक आहे. बघा, आधी तर ग्रंथ पण उपलब्ध नव्हते. लोक फक्त ऐकून लक्षात ठेवायचे. नंतर आचार्यांनी ग्रंथ रूप दिले. त्या ग्रंथाची प्रिंटिंग होते. सगळे आपल्याला फॅसिलिटी असून पण आपण एवढा उपयोग घेत नाही. तर ठीक आहे, काही हरकत नाही. अं, एवढं लक्षात ठेवा कमीत कमी, की अर्जुनाने युद्ध न करण्याची 5 कारणं दिली. त्यातल्या 2 कारणाची भगवंतांनी उत्तर दिली. जे नातीलागाबद्दलची दया आहे ती भौतिक स्तरावरची आहे किंवा शारीरिक स्तरावर आहे, आणि सगळे जीवात्मे आहेत त्यांचं अस्तित्व नित्य काळासाठी आहे. हे सांख्ययोग किंवा ज्ञानयोगाचं माहिती देऊन भगवंतांनी अर्जुनाला त्याच्या कर्तव्यामध्ये स्थित होण्यासाठी उपदेश दिला. नंतर अर्जुनाने एक दुसरं कारण दिलं होतं की कृष्ण, तुझं नाव माधव आहे, पण तू मला हे युद्ध करून अशा संकटात टाकतोय आणि याच्यातून काही चांगलं होईल असं मला वाटत नाही. तर भगवंत ते सांगतात की रे अर्जुन, या कारणाच्या उत्तरार्थ भगवंत सकाम कर्म बोलतात. तर मला कोण सांगेल सकाम कर्मयोगाची व्याख्या? फक्त हँड रेज करा. सकाम कर्मयोग कशाला म्हणतात? सकाम कर्मयोग कशाला म्हणतात? येस, सावंत माताजी. येस. कोणते कार्य? हा, पण कुठलं कार्य? आता समजा मी पण इथे मंदिरामध्ये सपोज काही सेवा करतोय आणि मला जर काही इच्छा असेल की त्या सेवेतून मला हं? हा, तर समजा एखादा व्यक्ती नोकरी करतोय. समजा तो शिक्षक आहे आणि त्याला मग त्याच्या महिन्याच्या शेवटी पगार मिळतो. मग ते सकाम कर्म आहे का? हा, मग पगार पण स्वतःसाठीच घेतो ना व्यक्ती. ठीक आहे. सकाम का तुम्ही अर्ध बरोबर दिलंय, अर्ध आणखीन त्याच्यामुळे मी तुम्हाला परत तो रिपीट करतो. कोण सांगेल दुसरं सकाम कर्मयोगची व्याख्या? हा, बोल कृपा.
हा, हे महत्वाचा शब्द आहे. वर्णाश्रम धर्मानुसार कुठल्याही कार्याला आपण सकाम कार्य निष्काम कार्य म्हणत नाही. कारण काय, समाजामध्ये लोक काय म्हणतात, आम्ही पानपोई उघडली, आम्ही निष्काम कर्मयोग करतोय. तर तो निष्काम कर्मयोग नाही, निष्काम भावनेने केलेलं कार्य असं म्हणू शकतो, पण त्याला निष्काम कर्मयोग म्हणता येत नाही. निष्काम कर्मयोगासाठी किंवा सकाम कर्मयोगासाठी तुम्हाला आधी वर्णाश्रम माहिती असावा लागतो, की मी कुठल्या वर्णात आहे, कुठल्या आश्रमात आहे. आता समजा अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि अर्जुनाने जर यज्ञ ठीक आहे, अर्जुनापैकी समजा असं उदाहरण देतो, समजा एखादा व्यक्ती ब्राह्मण आहे आणि त्याने फळाची इच्छा न ठेवता जर युद्ध केलं, तर ते कुठल्या कर्मामध्ये येईल? प्रश्न समजला? विचार करा बघा, समजा एक व्यक्ती ब्राह्मण आहे, त्याने फळाची इच्छा, येस माताजी. तर समजा एक ब्राह्मण व्यक्ती आहे वर्णाश्रमानुसार आणि त्याने फळाची इच्छा न ठेवता युद्ध केलं, की केवळ कर्तव्य म्हणून युद्ध केलं, तर ते कार्य कुठल्या एक कर्मयोगामध्ये येईल? सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, कुठला योग येईल? हा, तर हे त्याच्यासाठी अधार्मिक कार्य झालं, हे लक्षात ठेवा. वर्णाश्रमानुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये एका वर्णाच्या व्यक्तीने दुसऱ्या वर्णाचं कार्य नाही केलं पाहिजे. काही त्याला अपवाद आहेत, आणीबाणीच्या स्थितीमध्ये ते कार्य करू शकतात, पण काही जरी झाले तर निम्न वर्णाचं कार्य वरच्या वर्णाने करू नये असं एक बंधन आहे धर्मशास्त्रामध्ये. तर ब्राह्मणाने जर युद्ध केलं तर त्याला ते पापकर्म लागू शकतं. म्हणून द्रोणाचार्यांनी जे युद्ध केलं, त्याच्या द्रोणाचार्यांना बऱ्याच ब्राह्मणांनी टीका पण केली होती, की तुझ्यासाठी हे कार्य योग्य नाही, तू ब्राह्मण आहेस. तर ठीक आहे, हा खूप मोठा मुद्दा आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, की त्याच्या वर्णाचं ते कार्य असलं पाहिजे आणि स्वतःचं कार्य. त्याच्यामुळे तुम्ही कधी एक श्लोक ऐकला असेल, RSS मध्ये पण एक श्लोक खूप प्रसिद्ध आहे, परोधर्म भयावह, की संगीतामध्ये तुम्हाला हा श्लोक आठवतो? कसा आहे हा श्लोक? अं, परोधर्म भयावह, काय श्लोकाची सुरुवात काय? स्वधर्मे निधनम श्रेय परो धर्म भयावह, असा एक श्लोक आहे, की स्वतःच्या धर्माचं पालन करताना निधन झालं तरी चालेल, पण दुसऱ्याच्या धर्माचं पालन करू नये. समजा आता एखादा व्यक्ती आहे, की तो भाजीपाला कापण्याचं काम करतो, म्हणजे मला चांगलं कापता येतं, याचा अर्थ तो डॉक्टर सारखा सर्जरी नाही करू शकत, असा मोठा मोठी अर्थ आहे. तर ठीक आहे, आणखीन एक प्रश्न असा आहे, फक्त तुम्ही हँड रेज करा. बुद्धियोग म्हणजे कुठला कुठला योग? बुद्धियोग कशाला म्हणतात? बुद्धियोग मागच्या वेळेस आपण किती नंबरच्या श्लोकात बघितलं बुद्धियोग? येस दिव्या माताजी. ओके, आणखीन? ठीक आहे, तुमचा आवाज ब्रेक होते. तर बुद्धियोग हा दोन योगांना दर्शवतो. सावंत सर, आठवते की नाही? नाही, बुद्धियोग निष्काम कर्मयोग आणि भक्तियोग, असं असे आपण सध्याच्या अभ्यासानुसार एवढं बघितलं. दुसऱ्या शास्त्रामध्ये असेल तर माहिती नाही, पण इथे एवढाच विषय आहे. हे लक्षात ठेवा. आता मला एक गोष्ट सांगा, भक्तीच्या कार्यामध्ये आणि भौतिक कार्यात काय फरक आहे? मागच्या अभ्यासावरून, मागच्या वेळेसच्या अभ्यासावरून. भक्तीमध्ये केलेल्या कार्यामध्ये आणि भौतिक कार्यामध्ये किंवा इतर योगांमध्ये केलेल्या कार्यामध्ये काय फरक आहे? हा, हे पण बरोबर आहे. मी थोडा प्रश्न बरोबर विचारला पाहिजे. कुठला श्लोक नंबर 40 वरून? श्लोक नंबर 40 वरून आठवतं आणखीन कोणाला? जयश्री माताजी, तुम्ही काही बोलत नाहीये. नाही नाही नाही, ऐकून किती दिवस ऐकत राहणार?
तुम्ही आर्किमिडीजचं बरोबर सांगितलं शास्त्र सायंटिस्ट सांगा तुम्ही. श्लोक नंबर 40 नुसार भक्तीच्या कार्यामध्ये आणि सामान्य कार्यात काय फरक आहे याच्यासाठी तुम्हाला खूप उदाहरणं दिली होती. श्लोक नंबर 40 सगळ्यांकडे गीता आहे ना. नेहा वित्तमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि सदा त्रायते महतो भयात. येस, कावेरीमध्ये तुम्ही आन्सर देताय. हे उत्तर बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे, पण मी श्लोक नंबर 40 नुसार विचार. श्लोक नंबर 40 नुसार सगळे उत्तर तुमचे बरोबर आहेत, पण मागच्या वेळेस आपण अभ्यास केला ना. हा येस. हरे कृष्ण. हरे, मला वाटलं आन्सर. येस, दिव्या माताजी. हम्म, हम्म. श्लोक तुमच्या सगळ्यांकडे भगवद्गीता आहे ना. तुम्ही श्लोक नंबर 40 कडे थोडं लक्ष द्या एकदा. श्लोक, हा, हे आपण चर्चा केली होती ना. मी तुम्हाला उदाहरण दिले की या जन्मामध्ये समजा एखाद्या व्यक्तीने डबल PhD जरी एज्युकेशन घेतलं, पण त्याला पुढच्या जन्मामध्ये परत पहिलीपासूनच सुरुवात करावी लागणार. एखादी यज्ञ करताना यज्ञ जर पूर्ण नाही झाला तर त्याचं पूर्ण फळ नाही मिळणार. चुका झाले तर यज्ञ समजा मंत्रांचं जर उच्चारण चुकीचं झालं तर त्या व्यक्तीला वाईट परिणाम होतो. पण भक्तीमध्ये असं नाहीये. हा, आपण चर्चा केली की समजा या जन्मामध्ये 10% भक्ती केली असेल तर पुढच्या जन्मामध्ये 11% पासून त्या व्यक्तीची सुरुवात होते. हे उदाहरण तुम्हाला मी दिले होते. आणि हे पण चर्चा केली की आपण असं बघतो की भक्तीमध्ये काही लोक खूप लवकर प्रगती करतात आणि काही लोकांना खूप सांगून सुद्धा प्रगती होत नाही. तर याच्यामध्ये फरक काय असतो की त्या व्यक्तीने मागच्या जन्मामध्ये भक्ती केलेली असते तर त्याची तिथून समोर भक्ती चालू असते. तर हे तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे. आणखीन व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय? कोण सांगेल व्यवसायात्मिका बुद्धी? कसं आहे, भगवद्गीता थोडं तत्व. हा, दृढ असणारी. दृढ बुद्धीलाच आपण व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतो. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर एकचित्त बुद्धी म्हणजे एकच उद्देश असणारी बुद्धी. तर ही व्यवसायात्मिका बुद्धी कुठल्या मार्गामध्ये शक्य आहे आणि कुठल्या मार्गामध्ये शक्य नाही? आणि बाकीच्या मार्गामध्ये काय शक्य नाही? हा, हा. काय आहे, आज समजा सकाम कर्मयोग आहे तर सकाम कर्मामध्ये ज्या भरपूर इच्छा असतात की संपत्ती प्राप्तीची इच्छा आहे किंवा बहुतेक काय काय इच्छा करून शेवटी त्याला स्वर्ग प्राप्तीची पण इच्छा असते. तर अनेक इच्छा असल्यामुळे बुद्धीला काय फाटे फुटतात. आणि ज्ञानयोगामध्ये काय समस्या आहे की त्याला आधी निष्काम कर्मयोग करावा लागेल, मग हृदय शुद्ध होईल, मग ज्ञानयोग स्वीकारेल, मग ज्ञानयोगाचा त्याग करेल, मग भक्तीच्या सहाय्याने मोक्ष मिळेल. तर अशा बुद्धीला खूप जास्त मार्ग असल्यामुळे फाटे फुटतात. त्याच्यामुळे बुद्धी एक दृढ किंवा एकाग्र नाही होत बाकीच्या मार्गामध्ये. तर व्यवसायात्मिका बुद्धी केवळ भक्तीमध्ये शक्य आहे. मागच्या वेळेस तुम्हाला मी एक गोष्ट सांगायला विसरलो. श्लोक नंबर 41 जो आहे व्यवसायात्मिका बुद्धीचा, तर या श्लोकांपासून प्रेरणा घेऊन श्रील प्रभुपादांनी इस्कॉन स्थापन करण्याचा निश्चय केला होता. की त्यांच्या गुरुने त्यांना श्रील प्रभुपाद जेव्हा त्यांचं लग्न झालेलं होतं 1922 म्हणजे 26 वर्षाचे होते श्रील प्रभुपाद, तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या गुरूंना भेटले होते. तर त्यांचे गुरु बोलले की तुला इंग्लिश येते तर तू इंग्लिश येणाऱ्या लोकांना भक्तीचा प्रचार कर. तर प्रभुपादांना वाटले अरे मित्र, आता माझं लग्न झालंय, घरी पत्नी आहे, मुलं आहेत, माझ्यावरती एवढी जबाबदारी आहे, मी कसं काय करणार? तर प्रभुपादांनी नंतर मग शास्त्राचं भरपूर अध्ययन केलं आणि त्यांनी विचार केला की प्रभुपादांचा एक औषधांचा बिझनेस होता.
त्यांनी विचार केला की मी आधी खूप पैसे कमावेल आणि पैसे आल्यावरती मग मी प्रचार करेल. तर असं त्यांनी बरेच वर्ष प्रयत्न केला, परंतु त्यांना बिझनेसमध्ये काय फार सक्सेस नाही मिळालं. तर एकदा हा श्लोक वाचत असताना प्रभुपादांनी ठरवलं की व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन, की माझ्या गुरूंनी जो मला उपदेश केला की इंग्रजी येणाऱ्या लोकांना भक्तीचा प्रचार करतं हे कार्य मी एकनिष्ठेने केलं पाहिजे. आणि मग आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या झाल्यावरती श्रील प्रभुपादांनी संन्यास घेतला आणि या श्लोकावरती मन एकाग्र करून प्रचारासाठी त्यांनी सगळीकडे भ्रमण केलं. तर हा इस्कॉनच्या इतिहासानुसार महत्वाचा श्लोक आहे, व्यवसायात्मिका बुद्धी. जे वेदवाद रता लोक असतात, म्हणजे कर्मकांडावरती विश्वास ठेवणारे लोक, त्यांच्या दृष्टीने सर्वोच्च फळ काय असतं? स्वर्गप्राप्ती. अगदी उत्तम. तर या स्वर्गप्राप्ती किंवा या भौतिक फळांची तुलना कशासोबत केलेली आहे? श्लोकांमध्ये कुठला श्लोक आहे तो? श्लोक नंबर 42 मध्ये कशासोबत तुलना केली आहे भौतिक इच्छांची? विषारी फुलांसोबत तुलना केली. बघा, या मिमाम पुष्पिताम वाचाम, पुष्प शब्द आलाय ना, पुष्पिताम वाचाम. पुष्पिताम वाचाम का म्हटले? कारण एखादं चांगलं दिसणारं फुल समजा जरी विषारी असेल तरी व्यक्ती दिसण्याच्या फुलाच्या दिसण्यामुळे त्याच्याकडे आकर्षित होऊ शकतो आणि सुगंध घेतल्यावरती त्याला विषाचा परिणाम होईल. तसंच वैदिक कर्मकांडामध्ये ह्या ज्या भौतिक गोष्टी सांगितल्यात, स्वर्गप्राप्ती, संपत्ती प्राप्ती, पुत्र प्राप्ती, हे सगळं, तर या गोष्टीकडे लोक आकर्षित होतात आणि जे आत्म्याचं मुख्य उद्देश आहे भगवंतांची भक्ती करणं ते बाजूला राहून जातं. म्हणून या भौतिक फळांची तुलना विषारी फुलांसोबत केलेली आहे. हे लक्षात ठेवा. वेदांमध्ये कुठल्या गुणांबद्दल जास्त माहिती देण्यात आलेली आहे? हा, गुण. आणि भगवंत अर्जुनाला काय व्हायला सांगतायत? तिन्ही गुणांच्या परे व्हायला सांगतात. हे महत्वाचं आहे. तर मला सांगा की समजा वेदांमध्ये जर जास्तीत जास्त 3 गुणाचंच वर्णन केलंय आणि भक्तीचं वगैरे वर्णन नाहीये, तर मग आपण भक्तीला आधार कशाचा देणार? किंवा दुसरं शब्द सांगायचं तर वेदांचा सार काय आहे? वेदांचा मुख्य उद्देश काय आहे? हा, तर हा 15.15 मागच्या वेळेस मी वाचला का घरी नंतर, का नाही वाचला? वेदेच सर्वेरहम वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम, हे वाचले की नाही तुम्ही? कोणी हो पण म्हणत नाही पण म्हणत नाही. अरे, तुम्ही इतका कंटाळा का करताय? ठीक आहे. कारण हे महत्वाचं आहे. ठीक आहे. बघा, सनातन धर्मामध्ये कुठल्याही मार्गाला मान्यता मिळवण्यासाठी वेदांचा आधार खूप आवश्यक आहे. जर वेदांना जर नाही मानलं, एक अशी व्यक्ती होती की त्यांनी धर्माचा प्रचार केला पण वेदांना मानले नाही, अशी कोण व्यक्ती आहे? आपण त्यांच्यावर बद्दल चर्चा केली. हा, गौतम बुद्ध. गौतम बुद्धांनी वेदांना नाकारलं होतं ना, तर वेदांना मान्य करणं खूप आवश्यक आहे. परंतु वेदांचा अधिकांश भाग कर्मकांडाबद्दलच वर्णन करतो. परंतु भक्तीचं बिलकुलच वर्णन नाही असं नाहीये. वेदांमध्ये भक्तीचं वर्णन आहे. त्यामुळेच भक्तीला आधार आहे. परंतु जसे की एक श्लोक येतो, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. जेव्हा व्यक्ती भौतिक इच्छा आकांक्षापासून परे होतो तेव्हा तो ब्रह्मबद्दल जिज्ञासा करतो. नाहीतर जोपर्यंत भौतिकच इच्छा असतील तोपर्यंत त्याची बुद्धी वरचा विचारच करत नाही की या जन्ममृत्यूच्या बाहेर काही आहे. जसे की चार्वाक म्हणतात ना, ऋणम घृत्वा घृतम पिबेत, की कर्ज घ्या पण तूप खा. तर हे कर्मकांडी किंवा भौतिकवादी लोकांचं तत्वज्ञान आहे. तर जेव्हा व्यक्ती या कर्मकांडाच्या विभागातून परे होतो, या त्रिगुणाच्या विभागातून परे होतो, तेव्हा भक्तीमध्ये स्थिर होतो आणि तेव्हाच तो या जन्म आणि मृत्यूच्या संसारातून बाहेर येऊ शकतो. तर ठीक आहे, आपण मागच्या वेळेस इथपर्यंत चर्चा केली. तुम्हाला फक्त समरीसाठी मी पटकन सांगतो. अर्जुनाने 5 प्रश्न विचारले, त्यातल्या 2 प्रश्नाची आपण उत्तरं बघितलीत. भौतिक स्तरावरची जी करुणा आहे ती शारीरिक स्तरावर आहे, परंतु
सगळे लोक जीवात्मा आहे, ते कधीच त्यांचा मृत्यू होणार नाही, म्हणून तुझं तू कर्तव्य कर. आणि जो आनंदाच्या उपभोगाचं भगवंतांनी सांगितले की असं नाहीये, शास्त्रानुसार तुझं नियत कर्तव्य केलं आणि यशस्वी झाला असता तुला पृथ्वी मिळेल आणि तू त्याचा उपभोग घेशील. आणि समजा तुझा मृत्यू झाला युद्धामध्ये, तरी सुद्धा तुला स्वर्ग मिळेल. जो स्वर्ग ब्राह्मणांना यज्ञ करून मिळतो, तो स्वर्ग क्षत्रियांना युद्धामध्ये मृत्युमुखी पडून मिळतो. त्याच्यामुळे तुला दोन्ही सिच्युएशन मध्ये विन विन आहे. दोन्हीकडे तुझा फायदाच होणार आहे. नंतर अर्जुनाने तिसरा प्रश्न केला, तिसरा मुद्दा उपस्थित केला की भगवंता, त्याच्यामुळे पापकर्म होतील. मित्रद्रोहेचे पातकम, तुम्ही मला माझ्या मित्रांना मारायला सांगताय, त्याच्यामुळे पातक होईल. तुम्ही तुमच्या गुरुला मारलं का, तुमच्या आजोबांना मारलं का, असं अर्जुनाने प्रश्न केला. तर याच्या संदर्भात 1:33 नंबर मध्ये पण थोडंसं वर्णन आलं होतं की स्वतःच नियत कर्तव्य न करणे हेच पाप कर्म आहे. याच्यानुसार वेदांनुसार की समजा मी क्षत्रिय आहे आणि मी जर युद्धातून पळालो, तर तेच मी त्या पळण्यामुळे मला नरक मिळणार. परंतु याच्या विरुद्ध न पळता मी जर युद्धामध्ये जाऊन माझा मृत्यू जरी झाला तरी मला स्वर्ग मिळणार. तर स्वतःच कर्तव्य न करणं हे पाप आहे. आणि त्याच्यानंतर याच आर्ग्युमेंटचं भगवंत थोडंसं स्पष्ट उत्तर देतात की अर्जुन बघ, कार्य करण्याची अशी एक पद्धती आहे की त्या पद्धतीने व्यक्ती केवळ पापच नाही तर पुण्यकर्मापासून पण मुक्त होतो. तर अशा 2 पद्धती आहेत, त्या दोन्ही पद्धतीला बुद्धियोग असं म्हणतात. तर भगवंत म्हणतात की बुद्धियोग म्हणजे संदर्भानुसार निष्काम कर्मयोग किंवा भक्तियोग. तर या दोन्ही मार्गामध्ये केलेल्या कर्माला व्यक्तीला न पुण्य मिळतं ना पाप मिळतं. तर याच्यामध्ये सुरुवातीला भगवंतांनी भक्तीचं वर्णन केलं की भक्तीमध्ये थोडीशी जरी प्रगती केली तरी ती शाश्वत असते, त्याचा कधीच नाश होत नाही, तुमच्या अकाउंटमध्ये परमनंटली जमा असते. नंतर केवळ भक्तीमध्ये व्यवसायात्मिका बुद्धी किंवा एकवचनी बुद्धी ठेवणे शक्य आहे, इतर मार्गामध्ये शक्य नाही, हे आपण बघितलं. आणि परंतु याच्या व्यतिरिक्त जे सकाम कर्माचे लोक आहेत, सकाम कर्मी म्हणजे त्यांना वर्णाश्रमाचं पालन करून काही स्वर्ग वगैरे किंवा पुत्र संतती हे जे काही पाहिजे असेल, तर हे लोक काय म्हणतात की वेदांमध्ये जो स्वर्गप्राप्तीबद्दल सांगितले तेच सर्व काही आहे, याच्यापेक्षा समोर काहीच नाही, असे लोक म्हणतात. आणि भगवंतांनी 45 श्लोक सांगितले की परंतु अर्जुन तू नको असं करू, वेदांमध्ये अधिकांश प्रमाणात 3 गुणांचंच वर्णन आहे, परंतु तू या तिन्ही गुणांना परे हो आणि भक्तीमध्ये स्थित हो. कारण भक्तीचा मार्ग हा तिन्ही गुणांच्या परे आहे. तर आपण भक्ती करतो म्हणून आपण म्हणू की भक्ती हे तिन्ही गुणांच्या परे आहे, याला काही आधार आहे का? तर याला आधार आहे. भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये 26 नंबरचा एक श्लोक येतो, माम चयु अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समतीतैतान ब्रह्मभूयाय कल्पते. की जो माझ्या भक्तीचा आधार घेतो तो तिन्ही गुणांना पार करू शकतो. असं इतर मार्गामध्ये नाहीये, केवळ भक्तीमध्येच तिन्ही गुणांना पार करणं शक्य आहे. किंवा उद्धव गीता जी श्रीमद भागवतांच्या 11व्या स्कंदात आहे, तिथे भगवंत उद्धवाला सांगतात, नाही अंग उपक्रमे ध्वंसो मद धर्म उद्धव समान अपि मया व्यवस्थिता सम्यक निर्गुणत्वाद अनाशिष. निर्गुणत्वाद अनाशिष, निर्गुण म्हणजे माझी भक्ती ही तिन्ही गुणांपासून परे आहे. तर हे शास्त्राचा आधार आहे की भक्ती तिन्ही गुणांच्या परे आहे. आपण भक्ती करतोय म्हणून भक्तीला श्रेष्ठ आहे असं नाहीये, तर याला शास्त्रीय आधार आहे. तर इथपर्यंत आपण मागच्या वेळेस बघितलं. आज आपण श्लोक नंबर 46 पासून चर्चा करू. तुम्हाला स्वतःला अभ्यास करावा लागेल, कारण भगवद्गीता हे तत्वज्ञान आहे. तुम्हाला समजलं असं वाटेल, नंतर सगळं विसरून जाल तुम्ही. तर श्लोक नंबर 46 काय म्हणतो, यावन अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. की समजा याची पार्श्वभूमी अशी आहे की आधीच्या काळामध्ये काय असायचं की पारंपरिक घरामध्ये गावामध्ये वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या विहिरी असायच्या, की आंघोळीसाठी वेगळी विहीर, स्वयंपाकाच्या पाण्यासाठी वेगळी विहीर, कपडे धुण्यासाठी वेगळी विहीर, असे वेगवेगळ्या विहिरी असायच्या. त्या कामासाठी ती विहीर वापरायची. तर इथे भगवंत काय म्हणतात की परंतु या सगळ्या विहिरीचं काम एक नदी करू शकते, कारण नदीचं पाणी वाहत असतं, तिथं आपण आंघोळीला पण जाऊ शकतो. ते पाणी लोक पिण्यासाठी पण वापरायचे, कारण नदीचं पाण्याचा प्रवाह असल्यामुळे ते पाणी नेहमी स्वच्छ राहतं. परंतु विहिरीमध्ये एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या तर पाणी खराब होईल. तर इथे विहिरीची तुलना करण्यात आलेली आहे सकाम कर्मासोबत किंवा विविध देवतांच्या उपासनेसोबत.
की जसं की श्रीमद भागवतांच्या दुसऱ्या स्कंदात वर्णन येतं. समजा एखाद्या व्यक्तीला खूप जास्त संतती हवी असतील तर त्यांनी प्रजापतीची उपासना करावी. एखाद्या व्यक्तीला सुंदर पत्नी हवी असेल तर त्याने उमाची उपासना करावी. एखाद्याला चांगला पती हवे असेल तर त्यांनी महादेवांची उपासना करावी. अशा वेगळ्या उपासना सांगितल्यात. परंतु शेवटी शुकदेव गोस्वामी सांगतात, अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. परंतु व्यक्तीला काही इच्छा असो किंवा नसो त्याने परमपुरुष म्हणजे भगवंत श्रीकृष्णांची भक्ती करावी. तर सगळ्यांची थोडी याची उपासना करून हे मिळवायचं, त्याची उपासना करून ते मिळवणं म्हणजे वेगळ्या विहिरीपासून थोडं थोडं पाणी घेण्यासारखं आहे. परंतु विहिरी जी भगवंतांची तुलना नदीसोबत केली, की जर तुम्ही नदीमध्ये गेलात तर सगळ्या गोष्टी एका ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. त्याच्यामुळे कर्मकांडामध्ये ह्या अनेक प्रकारचे विधिविधान सांगितलेत, की हे करून पुत्र मिळवा, ते करून संपत्ती मिळवा. हे करत बसण्यापेक्षा जर भगवंतांची उपासना केली तर एकाच ठिकाणी व्यक्तीला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. तरी ते हे लक्षात ठेवा, की कर्मकांडाचे जे विविध देवदेवतांची उपासना आहे त्यांची तुलना या विहिरीसोबत केली आहे आणि विठ्ठल भगवंत श्रीकृष्णांची तुलना वाहत्या नदीच्या पाण्यासोबत केली आहे. तर 1000 ठिकाणी जाण्यापेक्षा एक ठिकाणी जावं असं इथे विधान आहे. तर आता मी तुम्हाला आधी पण बोललो होतो, मला सांगा, समजा सगळ्यांनी जर भक्ती करून भगवंतांची प्राप्ती करायला पाहिजे तर मग वेदांमध्ये सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग यांचं वर्णन का केलंय? प्रत्येक जण वेगवेगळ्या गुणांचे आहेत आणि आपण याला एक वेगळा शब्द पण वापरला होता, की प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. असं नाही होत की समजा IIT चांगली सगळ्यांना माहिती आहे पण त्या विद्यार्थ्याला तेवढे मार्क्स पण मिळायला पाहिजे. पण त्याचा अर्थ असा नाही की त्याला शिक्षणाचा अधिकार नाही. तर त्याच्या मार्क्सनुसार तो कदाचित गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईल किंवा प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईल किंवा पॉलिटेक्निक शिकेल किंवा ITI शिकेल. त्याला टेक्निकल एज्युकेशन मिळेल पण त्याच्या पात्रतेनुसार. तसं वेद कसे आहेत, वेदांची तुलना आईसोबत पण करण्यात आलेली आहे, की वेद सर्व समावेशक आहेत. सगळ्यांना त्यांच्या स्थितीनुसार प्रगती करण्याचा चान्स मिळावा. समजा एखाद्या व्यक्तीला असे बरेच लोक आहेत की त्यांना तुम्ही किती जर सांगितले की अरे आयुष्याचा उद्देश भगवंतांची प्राप्ती आहे, आपण भौतिक इच्छा नाही ठेवल्या पाहिजे, तर हे 99% लोकांना पटणारच नाही. तर लोकांना जर तुम्ही म्हटले की इथे इथे हा अमुक अमुक देव पावतो, तिथे जर जाऊन नारळ फोडलं तर लगेच लॉटरी लागते किंवा लगेच शाळेमध्ये चांगले मार्क्स मिळतात, तर अशा ठिकाणी लोकांची खूप गर्दी होते. याचा अर्थ काय की सामान्यतः अधिकांश लोकांमध्ये भौतिक इच्छा जास्त आहेत. असे खूपच बोटावर मोजण्या इतके लोक आहेत की ज्यांना भौतिक इच्छापासून दूर जायचं आणि भगवंतांची प्राप्ती करायची. त्याच्यामुळे वेद काय म्हणतात की जर समजा या लोकांना नाकारलं आणि केवळ भक्तीच सांगितली तर काय प्रॉब्लेम होईल, की ज्या लोकांच्या आणखीन मनामधल्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर हे लोक काय करतील की सगळं सोडून देतील आणि अधार्मिक जीवन जगायला लागतील. त्याच्यामुळे वेदांनी काय प्रावधान करून दिले, ठीक आहे तुमच्या भौतिक इच्छा आहेत ना, तुम्ही धार्मिक पद्धतीने पूर्ण करा. तुम्ही हे यज्ञ करा म्हणजे तुम्हाला चांगलं धान्य मिळेल किंवा शैक्षणिक प्रगती होईल किंवा शारीरिक बळ चांगलं मिळेल किंवा संतती प्राप्ती होईल. तर असं करत करत हळूहळू कधी ना कधीतरी व्यक्ती विचार करेल की अरे या भौतिक फळांच्या पलीकडे काही आहे का, किंवा हे सर्व मिळून सुद्धा तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी तर आहेच. मग हळूहळू जेव्हा तो विचार करायला लागेल तेव्हा त्याच्यासाठी मग निष्काम कर्मयोग आहे. आणि भक्तियुक्त सर्वांसाठी, फक्त भक्तीसाठी भक्तांचा संघ मिळायला पाहिजे. तर सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे काय, वेद सगळ्यांसाठी सगळ्यांच्या प्रगतीचा विचार करून सगळ्यांसाठी मार्ग देतात, की हळूहळू व्यक्तीच्या चेतनेचा विकास व्हावा, हा वेदांचा मुख्य उद्देश आहे. म्हणून वेदांमध्ये कर्मकांडाचं पण वर्णन आहे. आणि जास्त कर्मकांडाचं वर्णन काय आहे, कारण लालूच दाखवल्याशिवाय लोक काही करत नाही. की तुम्ही जर दान दिलं, एक गायीचं दान दिलं तर तुम्हाला काहीतरी अमुक अमुक नोकरी लागेल, तर लोक गायी दान देतात. कारण त्यांच्या मागे इच्छा काय असते की मला हे मिळावं, व्यावसायिक इच्छा आहे. तर ही बऱ्याच लोकांची इथपर्यंत चेतना विकसित झाली, कमीत कमी ते मानतात तरी की दान दिलं पाहिजे. तर यांच्यासाठी वेदांना सगळ्याच मार्गाचं वर्णन करावं लागलं. परंतु जर एखादा व्यक्ती भक्तीसाठी पात्र झाला किंवा भक्त त्याच्या आयुष्यामध्ये आले, तर समजा त्याच्या भक्त होऊन सुद्धा त्याच्या मनामध्ये भौतिक इच्छा आहेत, की
कृष्णाकडे येऊन पण लोक समजा की संपत्ती संतती नाव प्रतिष्ठा मागत आहेत, तरी सुद्धा शिवदेव गोस्वामी काय म्हणतात की अशी लोक उदारधी आहेत, बुद्धिमान आहेत, कमीत कमी ते मुळाकडे तरी आले. म्हणजे भगवंतांकडून भौतिक गोष्ट मागणं हे योग्य नाही आहे, पण तरी सुद्धा त्यांना उदारधी किंवा चांगल्या बुद्धीचे म्हणतात शिवदेव गोस्वामी, कारण ते योग्य ठिकाणी आले. काम सर्व काम वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम पुरुषाची उपासना केली पाहिजे. मग कोणी म्हणेल अरे परंतु जसे बऱ्याचशा लोकांचा असा एक गैरसमज आहे किंवा कृष्णाचे जे भक्त असतात किंवा विष्णूचे जे भक्त असतात ते गरीब असतात, तर असं नाहीये. जर कृष्णाचे भक्त गरीब असते तर भगवंत अर्जुनाला म्हटले असते की ठीक आहे तू युद्ध नको करू, संन्यास घे, परंतु भगवंतांनी त्याला युद्ध जिंकून एवढं राज्य दिलं पृथ्वीचं, तर हे चुकीचं आहे. श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो, यत कर्मभिर यत तपसा ज्ञान वैराग्य यतश्च यत योगेन दान धर्मेन श्रेयोभिर इतरेरपि स्वर्गम सर्व मत भक्ती योगेन मदभक्ती लभते अंजसा स्वर्ग अपवर्ग मद्धाम कथंचित यदि वांछती. की योग दान तपस्या कर्म निष्काम जे हे सगळं करून व्यक्तीला काय मिळतं, स्वर्ग मिळतो किंवा मोक्ष मिळतो किंवा एखाद्या प्रकारची मुक्ती मिळते, सायुज्य मुक्ती वगैरे. परंतु भगवंत म्हणतात की तुम्ही माझी भक्ती करा, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देईल. स्वर्ग अपवर्ग मद्धाम कथांचित यदि वांछती. विठ्ठलाची भक्ती केली तर सगळ्या गोष्टी मिळणार. याला शास्त्रीय प्रमाण आहे की भगवंतांची भक्ती करून भौतिक गोष्टी पण मिळू शकतात, जरी त्या गोष्टी मागणं हे चांगलं नाही आहे. तर या श्लोक नंबर 46चा मुख्य उद्देश काय आहे की अनेक ठिकाणी पाणी भरून व्यक्ती थकण्यापेक्षा एकाच ठिकाणी नदीवरती गेला तर कमी कष्टामध्ये सगळे कामं पूर्ण होतात. त्याच पद्धतीने कर्मकांडांमध्ये अनेक गोष्टी करण्यापेक्षा जर एखाद्याने विठ्ठलाची किंवा कृष्णाची किंवा विष्णूची किंवा श्रीरामाची जे विष्णू तत्व आहेत त्यांची उपासना केली तर त्यांच्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. म्हणून इथे एवढं ही उपमा लक्षात ठेवा, वेगवेगळ्या विहिरींची तुलना केलेली वेगवेगळ्या इष्टदेवतेंची उपासनेसोबत आणि नदीची तुलना केली विष्णू तत्व कृष्ण विठ्ठलाच्या उपासनेसोबत, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे खूप ठिकाणी जाऊन थकण्यापेक्षा एकाच ठिकाणी येऊन भक्ती करा असा हा श्लोक सांगतोय. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावन सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. आता हे आपण इस्कॉन मध्ये आहात म्हणून आपण सांगत नाही आहोत, हे भगवद्गीताच बोलते. आता तुम्ही याचं भाषांतर कुठल्याही भगवद्गीतेमध्ये वाचलं ऑनलाईन गीता प्रेस तर हेच भाषांतर आहे. तर गीतेचं सगळ्या वैदिक ग्रंथांमध्ये सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे भगवद्गीता. आणि भगवद्गीतेमध्ये क्लिअर सांगितले की उपासनेचा अंतिम उपास्य कोण आहे किंवा वेदांचा मुख्य उद्देश कोण आहे. वेदेश सर्वेर अहमेव वेद्यो. कृष्ण किंवा विठ्ठल किंवा रामच हे वेदाचा अंतिम उद्देश आहे. परंतु लोकांना काय खूप भौतिक इच्छा आहेत म्हणून त्यांच्यासाठी विविध उपासना सांगण्यात आलेत. हा मुद्दा लक्षात ठेवा. तर प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितलंय, वैदिक वाङ्मयाच्या कर्मकांड विभागामध्ये वर्णित धार्मिक विधी आणि यज्ञाचा उद्देश मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे की हळूहळू त्या व्यक्तीने प्रगती करावी. आज जशी आपण त्याची चर्चा केली की सगळेच लोक इच्छा सोडू शकत नाहीत, म्हणून त्या लोकांसाठी पण वेदांनी सुविधा करून दिलेली आहे. सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधिविधानांचे पालन करणे शक्य नाही. आता आपल्या स्वतःलाच माहिती नाही, जसं की सुरुवात कुठून होते माहिती आहे का वैदिकच्या सगळ्या गोष्टींची पालना करण्याची. पहिली गोष्ट जेव्हा मुलाला जन्म देतो तेव्हा गर्भधान संस्कार करावा लागतो, योग्य वेळेची निवड करावी लागते, ते संस्कार करावे लागते, पूजा करावी लागते, त्याच्यानंतर मुलाला जन्म द्यावा लागतो. नंतर मुलाला जन्म दिल्यावर त्याला विविध प्रकारचे संस्कार करावे लागतात, त्याला वेदांचं शिक्षण द्यावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आता माहितीच नाहीत आपल्याला. तर आता हे कर्मकांडाचं पालन करणं अशक्य आहे. आता आपण त्या नाशिकला जाऊन काहीतरी एखादं यज्ञ करून येतो आणि आपल्याला वाटतं की मी केलं काही, पण हे एकदम वरवरचं काम आहे. तर सध्या तर हे करणं शक्य नाही, म्हणून प्रभुपाद कुठला जरी मार्ग असला तरी भक्तीबद्दलच सांगतात, कारण बाकीच्या मार्गाची चर्चा करून काही उपयोगच नाही. त्याच्यामुळे बघा पान नंबर 98 वरती खाली प्रभुपाद लिहितात, या युगात हे क्वचितच शक्य आहे म्हणजे बाकीच्या गोष्टी करणं, तरी सुद्धा पतित जीवांचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो.
हे महत्वाचं आहे, की जसं की आपण आधी पण जवाहरमध्ये चर्चा केली होती. तृतीय ध्यायते विष्णू त्रेतायाम यजते मखे द्वापारी परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तना. इतर युगामध्ये मूर्तीपूजा, ध्यान किंवा यज्ञ करून जे फळ मिळायचं ते कलियुगामध्ये नाम जप करून मिळतं. म्हणून कलियुगामध्ये सगळ्या संतांनी नाम जपावरती खूप भर दिलाय. नाम संकीर्तन करणे किंवा माळेवरती जप करणे. जसं मी तुम्हाला तुकाराम महाराजांचा पण एक हे पाठवलं होतं अभंग, तुम्ही वाचला का? वेदे अनंत विषय बोलिला शेवटी अर्थ इतुकाची जाणेला विठ्ठलासी शरण जावे त्याचे नाम निज नाम घ्यावे. हा तुम्ही अभंग वाचला की नाही? तर त्या अभंगातून तुम्ही काय अर्थ शिकले, कोण सांगेल? हा हा पण हा आता ठीक आहे. भगवंतांची पण कुठल्या भगवंतांची? हा, विष्णू दत्तो किंवा विठ्ठल. बघा, बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की इस्कॉनमध्ये हे लोक कृष्ण कृष्ण म्हणतात किंवा राम राम म्हणतात आणि बाकी देवतांची उपासना करत नाहीत. हे आपलं मत नाहीये. बाकी देवतांना आपण खूप सन्मान देतो. तुम्हाला मी आधी पण सांगितले, जेईमध्ये गणपतीचं मंदिर आहे, दुर्गा देवीचं मंदिर आहे. यावेळेस तुम्हाला मी हा येस भाऊ वाचे हा, तो पण आहे. याच्यामध्ये बघा ना, वेद अनंत बोलीला. वेद अनंत बोलीला म्हणजे वेदामध्ये अनंत काय बोललेत? सकाम कर्म, निष्काम कर्म, ज्ञान योग, कर्मकांड, याची उपासना, देवी पुराण, लिंग पुराण, अशी कितीतरी पुराण आहेत. वेद अनंत बोलीला. आणि पण परंतु वेदांचा मुख्य अर्थ काय? वेदेचे सर्व अहम वेद्य. कृष्ण 15.15 मध्ये सांगतात. तेच तुकाराम काय म्हणतात? अर्थ इतुलाची शोधिला. वेदांचा अर्थ काय शोधला? विठोबासी शरण जावे. बघा, हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे, हा काही इस्कॉनचा अभंग नाही. भगवंत काय म्हणतात? हं? वेदेचे सर्व अहमेव वेद्य वेदांतकृत वेद विदेव चहाम. वेदांचा उद्देश मीच आहे. तेच इथे तुकाराम महाराज म्हणतायत की विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. हा सार आहे बघा. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये, या अभंगाला आपण विस्तारित केले तर किती 1 तास चर्चा होऊ शकते. सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची होता. आता 18 पुराणामध्ये तुकाराम महाराजांनी परत गेलं. जर तुम्ही पुराण बघितले तर स्कंद पुराण, पद्म पुराण, लिंग पुराण, अग्नी पुराण, असे खूप पुराण आहेत आणि वेगळ्या पुराणांमध्ये वेगळ्या देवतांची उपासना सांगितली. पण तुकाराम महाराज इथे काय म्हणतात? 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची होता. 18 पुराणांचा मुख्य उद्देश आहे की विठ्ठलाची भक्ती, विठ्ठल, कृष्ण, राम किंवा विष्णू तत्व. तर हे, परंतु समाजामध्ये हे थोडंसं लोकांना समजायला कठीण आहे. तर ठीक आहे, बरं, या अभंगातून हे गोष्ट आपण समजू शकतो. कर्मकांडावर आसक्त होऊ नये आणि त्याचे पालन करणे हे अशक्य. कारण तुम्हाला मी आधी आता सांगितले की खूप नियम आहेत कर्मकांडाचे. गर्भधान संस्कार, वर्ण माहिती पाहिजे, तसं त्याच्यावरती लहानपणापासून ते वेदांचं शिक्षण पाहिजे. या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे आता शक्य नाही. आणि एवढं करून सुद्धा व्यक्तीला काय त्रिगुणीच फळ मिळतं. त्याच्यामुळे हे न केलेलंच बरं. त्यामुळे कलियुगासाठी सगळ्यात सोपा मार्ग काय आहे? निजनिष्ठा नाम गावे किंवा कलवतात हरिकीर्तनात. हरेर नाम हरे नाम एव केवलम कलव नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये केवळ हरिनामच आहे. वेदांत तत्वज्ञान मिळवणे सध्या जवळपास अशक्य, पण अपराध रहित नाम जपणे त्या ज्ञानाची इच्छित फळ मिळेल. तर हे जे ज्ञानयोगाचे लोक असतात, खास करून त्यांच्या नावासमोर आनंद असं लिहिले असते, प्रकाशानंद, दयानंद, चिन्मयानंद, हे जे आनंदवाले लोक असतात, हे काय म्हणतात की हे भगवंतांचं नाम जप करणे, कीर्तनात नाचणे हे भाऊक आहे. हे भाऊक करण्यापेक्षा व्यक्तीने वेदांताचा अभ्यास केला पाहिजे, बुद्धीचा उपयोग केला पाहिजे आणि चिंतन केलं पाहिजे, असं या लोकांचं मत आहे. परंतु जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस पण बोललो की चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आणि सगळ्या संतांनी पण सांगितलंय, तुम्ही हे वेदांताचा अभ्यास करून तुम्हाला काय मिळवायचंय? मोक्ष मिळवायचं, ते पण कुठलं? सायुज्य. ते सायुज्य मुक्ती भगवंतांनी राक्षसांना दिली, शिशुपालला दिली. राक्षसांची गती मिळवण्यासाठी एवढी मेहनत का करायची? त्याच्यामुळे जसे की तात्पर्य प्रभुपादांनी सांगितलंय, जेव्हा चैतन्य महाप्रभू काशीला गेले होते, काशी हे मायावादी लोकांचं त्यावेळेस मुख्य एक शहर होतं.
तर तिथे प्रकाशानंद सरस्वती नावाचे एक मायावादी होते. नंतर ते चैतन्य महाप्रभूच्या प्रभावाने भक्त झाले. तर ते चैतन्य महाप्रभूला म्हटले, तू भाविक व्यक्तीसारखा भगवंतांच्या नावावर नाचत का राहतो? त्याच्यापेक्षा वेदांचं अध्ययन कर. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हटले की माझ्या गुरुने मला नामाचा जप करण्यासाठी सांगितलाय आणि मला याच्यापेक्षा जास्त काही माहिती नाही. ऍक्च्युअली शास्त्रांचा सार आहे भगवंतांच्या नामाचा जप, परंतु हे ज्ञानयोगी किंवा मायावादी मान्य करत नाहीत. कृष्ण वेदांताचा ज्ञाता आणि निर्माता, त्यांच्या नाम कीर्तनात रमणारा खरा वेदांती. आता हे आपण म्हणत नाही आहोत, याला एक प्रभुपादाने संदर्भ पण दिलाय बघा, पान नंबर 98 वरती अहोपद सोपचातो गरियान हा जो श्लोक आहे, हा श्लोक काय सांगतो? जो व्यक्ती भगवंतांच्या नामाचा जप करतो असं समजून घ्यावे की त्याने सगळ्या वेदांचा अभ्यास केलाय, सगळ्या प्रकारची तपस्या केली आहे, सगळ्या प्रकारचे यज्ञ केले, तर हे आपोआप त्याच्या सगळ्या कर्माची पूर्तता झालेली आहे. तरी आपण हे भक्तीमध्ये आहोत म्हणून नाहीये, तर याला शास्त्रांचा पण आधार आहे. विजानता म्हणजे ज्याला केवळ वेद नाही तर वेदांचे तात्पर्य म्हणजे भक्ती आहे. तर 46 श्लोकाचा एका वाक्यात अर्थ काय आहे की कर्मकांडाच्या विविध गोष्टी करण्यापेक्षा भगवंतांची भक्ती करणे हे सर्वात श्रेयस्कर आहे, असं भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. तर आपण आता श्लोक नंबर 46 पर्यंत याची चर्चा केली आहे. भक्तियोगाची. बुद्धियोग म्हणजे भक्तियोग, याची आपण इथे चर्चा केली. आता तो विभाग संपला. यस माझा, तुमचा काही प्रश्न आहे? हा, तर आता आपल्याला इथून पुढे यस माताजी, सावंत माताजी. यस प्रभूजी. हा, तर जेव्हा आपण भागवत सप्ताह करू तेव्हा या विषयावर मी चर्चा करणारच आहे. ठीक आहे, पण तुम्हाला आता सांगितल्यावर तुम्हाला नंतर इंटरेस्ट राहायला पाहिजे. तर हा 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 हा, तर याचं उत्तर काय आहे की, पण तुम्हाला मी आता उत्तर दिलं तर तुम्ही लोक भागवत सप्ताहाला तुम्हाला इंटरेस्ट राहील का? ठीक आहे ठीक आहे, याचं तेव्हा उत्तर देऊ मोठे. ठीक आहे, आता आपण चर्चा करतो. तुम्हाला एक प्रश्न विचारलो, असं जसं आपला क्लास होता, मी असं भागवत सप्ताहाला बोललं तर चालेल का? का नाही समजणार लोकांना? बाकीच्या लोकांचं काय मत आहे? का हे कारण काय, मला क्लासमध्ये एक स्ट्रेस येतो की जोक कुठून सांगायचे, स्टोरी कुठून, मला जोक पण आठवत नाहीत. आणि समजा जर यांनी मला सप्ताह द्यायला सांगितला तर मी असंच बोलणार, तर लोक बसतील का क्लासला? ठीक आहे. हो हो, पण आपल्या लोकांना बोलताना पण मला नेहमी प्रेशर काय असतं की स्टोरी कुठून सांगायची, जोक कुठून सांगायचा. मला असं असं बोलायला सोपं वाटतं, पण स्टोरी आणि जोक काही आठवत नाही. तेच तर मी ती चिंता. तर ठीक आहे, बघू आपण पहिल्या दिवशी किती लोक आहेत. तर ठीक आहे, याची सविस्तर चर्चा भागवत सप्ताहामध्ये पण मी करेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की श्रीमद भागवतम हे आमलम पुराण आहे. सगळ्याचा वेदांत सूत्र, जे वेदांताची सार आहे, वेदांत सूत्राची नॅचरल कमेंट्री किंवा नैसर्गिक स्पष्टीकरण श्रीमद भागवतम आहे. त्याच्यामुळे श्रीमद भागवतम जे सांगतं त्याला वैष्णवांमध्ये सर्वोच्च स्थान देण्यात आलेले. त्याच्यामुळे आपण भगवंतांची भक्ती करतो. तर ठीक आहे, हा विषय तिथे खूप मोठ्या स्वरूपात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर आता आपण समोर जाऊया. इथे भगवंत इथून पुढे निष्काम कर्मयोगाबद्दल सांगतील की बुद्धियोग. परत तुम्हाला थोडंसं रिकॅप करतो का असं बोलतायत. जो तिसरा अर्जुनाचा आर्ग्युमेंट होते की मला पाप कर्म लागतील, त्याच्या उत्तरासाठी भगवंत बोलले की कार्य करण्याच्या अशा 2 पद्धती आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती पाप आणि पुण्य दोन्ही पासून वाचतो. एक पद्धती भगवंतांनी सांगितली भक्तीची, की भक्तीमध्ये ना पुण्य ना पाप मिळतं. तर दुसरी ही कार्य करण्याची पद्धती आहे ती म्हणजे निष्काम कर्मयोग. तर निष्काम कर्मयोगामध्ये पण व्यक्ती पाप आणि पुण्य दोन्ही पासून स्वतःचा बचाव करू शकतो.
तर ह्या निष्काम कर्मयोगाचं थोडक्यामध्ये वर्णन इथे होत आहे. तुम्हाला मी आधी पण बोललो की भगवद्गीता हे खूप सारांश आहे, त्याच्यामुळे खूप सविस्तर वर्णन इथे नाही आहे. इतर ग्रंथांमध्ये आपल्याला सविस्तर वर्णन मिळू शकतं. तर हा श्लोक खूप फेमस आहे भारतीय समाजामध्ये. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोऽस्तु अकर्मणी. पण लोक केवळ पहिलीच ओळ म्हणतात कर्मण्येवाधिकारस्ते, त्याच्या समोरचे त्यांना लक्षात नसतं. तर हा श्लोक काय सांगतोय की तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे. म्हणजे समजा मी क्षत्रिय तर मला युद्ध करण्याचा अधिकार आहे, परंतु मी त्या फळांची अपेक्षा नाही केली पाहिजे. आणि मी जर फळाची अपेक्षा केली की मला समजा जस्ट तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो, हे सकाम म्हणजे ठीक आहे, तर तुम्हाला शास्त्रानुसार सांगतो. समजा मी गृहस्थ आहे आणि गृहस्थ धर्मामध्ये माझा एक धर्म आहे की बाबा गरिबांना किंवा भुकेल्या लोकांना अन्नदान करणे. तर हे कार्य करण्याचा मला अधिकार आहे, परंतु मी त्याच्यातून काही प्रतिफळाची अपेक्षा नाही केली पाहिजे. जर मी विचार केला की आज मी गरिबांना जेवण देतोय, तर मला याच्या मोबदल्यामध्ये काही आर्थिक लाभ व्हावा, असा जेव्हा माझ्या मनामध्ये हे कार्य करण्याच्या मागे जर विचार आला, तर त्या कार्याच्या बऱ्या आणि वाईट फळांचा मी भागी होणार. हा सिद्धांत समजणं खूप महत्वाचं आहे. जर फळाची इच्छा केली तर त्या कार्याच्या फळाला तुम्ही बाध्य होणार, परंतु केवळ कर्तव्य म्हणून जर कार्य केलं तर मग कुठल्याच फळाला बाध्य नाही. कर्मणी एव अधिकार, तुझा अधिकार काय अर्जुन? केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे. या कर्मातून मला हे मिळावं किंवा न मिळावं याचा विचार नाही केला पाहिजे. जर विचार केला तर मग ते तुम्हाला, जसं की ते विक्रम वेताल सारखं आहे, जर विचार केला मला पाहिजे की तुम्हाला ते भूत चिपकून बसणार, कर्म तुम्हाला चिपकून बसणार. आणि माते संगोस्तु अकर्मणी, मग कोणी काय म्हणेल की जर फळाची इच्छा करायची नाहीये तर मग मी काम कशाला करू? बरेच लोक असे म्हणतात ना की इसमें मेरा क्या फायदा है, अगर फायदा नाही आहे तो मैं क्यों करू? तर भगवंत काय म्हणतात, नाही, फायदा असो किंवा नसो तुला ते कार्य केलंच पाहिजे, कारण हा शास्त्राचा निर्देश आहे. तर शास्त्र काय सांगतं की वर्णाश्रमानुसार तुम्हाला तुमच्या धर्मानुसार, म्हणजे क्षत्रिय धर्म, ब्राह्मण धर्म, वैश्य धर्म, शूद्र धर्म, पती धर्म, स्त्री धर्म, जे काही असेल त्या धर्मानुसार तुमचं विहित कार्य करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, परंतु त्या कार्यापासून फळाची इच्छा तुम्ही नाही केली पाहिजे. आणि कार्यापासून फळाची इच्छा नाही करायची म्हणून कार्य पण नाही सोडून दिलं पाहिजे. तर आता मी तुम्हाला एक आतापर्यंतच्या अभ्यासावरून एक प्रश्न विचारतो. समजा एखादा व्यक्ती म्हटला की ठीक आहे, मला याच्यातून काही फळाची इच्छा करायची नाहीये, तर मी हे कार्यच करत नाही, तर काय प्रॉब्लेम होईल? हा, अधर्म करतोय आणि त्याला पापाला भागी व्हावं लागेल. आपण मागे चर्चा केली होती ना की स्वतःचं कार्य न करणे हे पण अधर्म आहे. हे बघा, शास्त्र एवढं सूक्ष्म आहे. कुणाला वाटेल की काय, मी काहीच करत नाही तर मला कुठून रिॲक्शन मिळणार? रिॲक्शन मिळणार, कारण तुमच्याकडून जे अपेक्षित आहे ते तुम्ही करत नाहीये. जसं तुम्हाला समजण्यासाठी मी एक उदाहरण देतो. समजा एखादा व्यक्ती आहे, तो रस्त्याने चाललाय आणि तो बघतो की काही गुंड एखाद्या मुलीला त्रास देत आहेत आणि तो फक्त बघतोय, काहीच करत नाही, तर तो बघणारा व्यक्ती या गुन्ह्यामध्ये सामील आहे की नाही आहे? सामील आहे. कारण कारण त्याच्याकडे क्षमता होती की त्याने आवाज तरी मोठ्याने आवाज करायला पाहिजे किंवा त्यांना घाबरण्याचा प्रयत्न करायला पाहिजे किंवा इतरांची मदत मागायला पाहिजे. तर हे असं शास्त्र आहे की मला याच्यातून काय मिळणार, मी कशाला करू असं नाही म्हणू शकत. तुमचं ते कर्तव्य तुम्हाला करावंच लागणार. एकदा गृहस्थ आश्रमामध्ये आल्यावरती तुम्हाला त्या गृहस्थ आश्रमाच्या जबाबदाऱ्या कराव्याच लागणार. ब्रह्मचारी आश्रमाचा स्वीकार केल्यावर गुरुची सेवा करावीच लागणार. आता मी ब्रह्मचारी आश्रमात आलो आणि मला हे करून काय मिळणार आहे? मला जर काय कुटुंब पण नाही तर मी फक्त झोपून राहतो, असा जर व्यक्तीने विचार केला तर त्याला पाप कर्म बाध्य होणार. हे निष्काम कर्माच्या स्तरावरती. भक्तीमध्ये गेम एकदम टोटली वेगळा आहे, इथे कन्फ्युजन नको व्हायला. तर हा तुम्हाला मी मोठी अर्थ सांगितला. आपण त्याच्या तात्पर्याची काही चर्चा करूया. आता इथे भगवंतांनी ज्ञानाबद्दल चर्चा केली, जे आत्म्याचं ज्ञान झालं. नंतर हे मागच्या काही श्लोकामध्ये आपण भक्तीची चर्चा केली. आता इथून काही समोरच्या श्लोकांमध्ये भगवंत निष्काम कर्मयोग बद्दल बोलत आहेत. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? व्याख्या सरळ काय आहे
की वर्णाश्रमानुसार विहित कार्य किंवा कर्म कुठल्याही फळांची इच्छा ठेवता न करणे, याला म्हणायचं निष्काम कर्मयोग. की क्षत्रिय आहे, प्रजेचं पालन करणं हे त्याचं काम आहे, तर त्याच्यामध्ये कुठल्या फळाची इच्छा न ठेवता कार्य करणे हे निष्काम कर्मयोग आहे. किंवा युद्ध कुठल्याही फळाची इच्छा न ठेवता कार्य करणं निष्काम कर्मयोग आहे. आणि याच्यामधून त्याला मिळणार काय, तर त्याचं अंतःकरण शुद्धीकरण होणार आणि अंतःकरण शुद्धीकरण होऊन तो मोक्ष प्राप्ती करू शकतो. हा त्याच्या मागचा त्याचा फायदा आहे. नंतर प्रभुपादांनी काही संकल्पना सांगितल्या. प्राप्त प्राकृतिक गुणानुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म किंवा कर्म. कर्म कशाला म्हणायचं. नंतर विकर्म म्हणजे शास्त्राविरुद्ध केलेले कार्य. समजा शास्त्रामध्ये काही निषिद्ध गोष्टी सांगितल्या की नशापान करू नये किंवा व्यभिचार करू नये, तरी समजा एखाद्या व्यक्तीने हे कार्य केलं तर ते त्याला काय म्हणतात, विकर्म. विकृती म्हणतो ना आपण, विकृती किंवा हे विकर्म. आणि अकर्म म्हणजे स्वतःची कर्म न करणे. आता सध्या इथे एवढं लक्षात ठेवा, अकर्म या शब्दाच्या संदर्भानुसार अर्थ बदलतात. इथे आपण हाच अर्थ लक्षात ठेवू, अकर्म म्हणजे स्वतःचे कार्य न करणे. तर नियत कर्माची कार्याचे पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्य आहेत, नित्य, नैमित्तिक आणि काम्य. तर नियत कार्य म्हणजे कुठले, की दररोज जे संध्यावंदन असतं, की 3 वेळेस संध्यावंदन करणे, पितरांची उपासना करणे, हे नित्य कार्य. नैमित्तिक कार्य कुठलं आहे, की श्राद्ध करणे, जे की वर्षातून एकदाच येतं, किंवा पिंडदान, जे कधी मधी आहे. म्हणजे नित्य म्हणजे दररोजचे, नैमित्तिक म्हणजे काही काळानंतर येणारे. आणि काम्य कार्य म्हणजे या कार्यातून समजा काही पाहिजे असेल, की समजा पुत्र प्राप्तीचा यज्ञ, संपत्ती प्राप्तीचा यज्ञ, हे काम्य कर्मामध्ये येतं. तर हे कर्माचे प्रकार आहेत. नित्य म्हणजे दररोज करावे लागणारे वर्णाश्रमाचे हे कार्य, संध्यावंदन, पितरांची पूजा, देवतांची उपासना. नैमित्तिक म्हणजे काही ठराविक काळानुसार करावे लागणारे कार्य, जसे की पिंडदान, श्राद्ध. आणि काम्य म्हणजे भौतिक इच्छांसाठी केलेलं काम. तर हे काम्य कर्म आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छा विरहित केलेले कर्म सत्वगुण युक्त कर्म असते, जे की निष्काम कर्मयुक्त आहे. आणि फळाची आशा बंधनास कारणीभूत ठरते. आपण आता चर्चा केली की जर या कार्यातून मला काही मिळावं असं ज्या क्षणी आपण आपला विचार असतो त्या कार्यामागे, तेव्हा त्या कार्याची बरी आणि वाईट फळ आपल्याला बांधून टाकणार. म्हणून केवळ कर्तव्य म्हणून अर्जुनाने युद्ध करावे अशी भगवंतांची अर्जुनाला सांगणं आहे किंवा भगवंतांची इच्छा आहे. तुम्ही जर थोडस लक्ष देऊन ऐकलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की काही श्लोकांपूर्वी भगवंत स्वतःच अर्जुनाला काय बोलत होते, की अर्जुन तू जर युद्ध केलं तर स्वर्ग मिळेल, नाहीतर राज्य मिळेल. आणि इथेच परत भगवंतच काय म्हणतात, की अर्जुन तू कशाची इच्छा न करता कार्य कर. याचा अर्थ काय आहे, की भगवद्गीता व्यक्तीला वेगवेगळ्या स्तरावरती ज्ञान देते. सकाम कर्माच्या स्तरावरती, निष्काम कर्माच्या स्तरावरती, ज्ञानयोगाच्या, अष्टांग योगाच्या आणि भक्तीच्या. परंतु सकाम कर्माचा स्तर सगळ्यात खाली आहे. तितक्या खालच्या स्तरावरती अर्जुनाने जाऊन याची भगवंतांची इच्छा आहे. तर हा झाला आपला श्लोक नंबर 47. याच्यामध्ये आपण काय बघितलं, की व्यक्तीला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्मापासून मिळणाऱ्या फळाची त्याने अपेक्षा करू नये. जर अपेक्षा केली तर त्याच्या बऱ्या आणि वाईट फळांना तो भागीदार होणार आणि फळ नाही मिळणार म्हणून कार्य करण्यापासून त्याने दूर पण जाऊ नये. असं जर केलं तर त्याचा तो अधर्म करेल आणि पापकर्माला बाध्य होईल. आता हा श्लोक नंबर 48 काय सांगतोय, योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्धी असिद्धयो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. मी जे बोलतोय खूप किचकट बोलतोय का, तुम्हाला समजतंय? कुठं पण मी किचकट बोललोय की सांगा. तर इथे भगवंत अर्जुनाला बघा, निष्काम कर्म म्हणजे काय, की फळाची इच्छा करायची नाही, केवळ कर्तव्य म्हणून करायचं. तर या श्लोकात अर्जुनाला भगवंत काय सांगतात, की यश अपयशामध्ये समबुद्धीने कार्य कर, की मी जिंकेल किंवा हरेल याचा विचार न करता लढाई कर, किंवा हे दान केल्याने मला पुण्य मिळेल का पाप मिळेल असा न विचार करता दान करावं. जे कार्य आहे त्याच्या फळाची इच्छा न ठेवता समबुद्धीने काम करावं. तर अशा काम करण्याला योग म्हणतात, असा एक इथे संकल्पना. योग या शब्दाचा आता असा इथे अर्थ घेतलाय. प्रभुपाद काय सांगतात, परंतु जसे तुम्हाला माहिती आहे प्रभुपाद सगळीकडे भक्तीचाच अर्थ देतात, कारण प्रभुपादांना माहिती आहे बाकीचे कार्य करणं सध्या शक्यच नाहीये. योग म्हणजे इंद्रिय नियंत्रित करून परम सत्यावर ध्यान एकत्रित करणे. आणि परम सत्य
श्रीकृष्ण अर्जुनाला लढण्यास इथे सांगत आहे. तेव्हा अर्जुनाने काय केलं पाहिजे, जे भगवंत सांगतायत ते काम करावं. प्रभुपादांनी खूप चांगला एक पॉइंट लिहिलाय, परमतत्व म्हणजेच श्री भगवान आहेत. आता हे श्रीमद भागवतामध्येच स्पष्टीकरण आहे, सत्यम परम धीमहि. इथे परमतत्व कृष्ण आहे, कृष्णस्तु भगवान स्वयं, किंवा ब्रह्माजी पण म्हणतात अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम, की कृष्णच अनादि आहे, कृष्णच परम सत्य आहे. तर परम तत्व म्हणजे श्री भगवान आहेत आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाला युद्धाच्या परिणामाशी काही कर्तव्य नाही. लाभ अथवा जय हा श्रीकृष्णांचा प्रश्न आहे. भगवंत सांगतात म्हणून हे कार्य करणं हे अर्जुनासाठी इथून अपेक्षित आहे. तर थोडंसं प्रभुपादांनी भक्तियोगासारखं वर्णन केलंय. ऍक्च्युली निष्काम कर्मयोगाचा व्यक्ती असा विचार करत नाही की हे मला कृष्णाने सांगितले म्हणून हे मी करतोय, हे मला कृष्णाने सांगितलंय म्हणून मी करतोय. हे कुठल्या मार्गाचं असेल, तुम्हाला काय वाटतं? किंवा कृष्णाच्या आनंदासाठी मी करतो, हे कुठला मार्ग असेल? भक्ती मार्ग आहे. प्रभुपाद थोडंसं भक्तीसारखं स्पष्टीकरण देतात, त्याच्यामुळे समजायला कठीण वाटू शकतं. भगवंतांच्या भक्तांचा दास ही खरी स्थिती. आपण म्हणतो दास दासानुदास. जर भगवंत युद्ध करून प्रसन्न होत असतील तर ते अर्जुनाने करायला पाहिजे, हा भक्तीचा अर्थ आहे. या श्लोकापासून निष्काम कर्मयोग शिकवला जात आहे. सम राहून कार्य केवळ कर्तव्य म्हणून करणे. तर हे सगळं स्पष्टीकरण जरी गुंतागुंतीचं वाटत असले, फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, या श्लोकामध्ये सिद्धी असिद्ध समो भूत्वा, की यश अपयश, हानी लाभ, हार जीत या दोन्हीमध्ये सम विचार ठेवून कार्य करणे म्हणजे निष्काम कर्म आहे. हा एक जर तुम्ही मुद्दा लक्षात ठेवला तर बाकी गोष्टी नाही समजल्या तरी चालतील. इथे आपण निष्काम कर्माचा अभ्यास करतोय. निष्काम कर्माचा का अभ्यास करतोय? कारण अर्जुनाला पापाची चिंता होती आणि भगवंत म्हणतात की निष्काम कर्मयोगामध्ये पण तो पाप पुण्यापासून वाचू शकतो. फक्त 2 श्लोकामध्ये निष्काम कर्मयोगाचं वर्णन केलंय, जास्त काही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. पण इतर धर्मग्रंथांमध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पष्टीकरण आहे. तर निष्काम कर्मयोगाचा मुख्य गाभा काय आहे, की माझ्या वर्ण आणि आश्रमानुसार माझ्याकडून जे अपेक्षित कार्य आहे ते कार्य मी बऱ्या किंवा वाईट फळाची इच्छा न करता केवळ कर्तव्य म्हणून करणार. आणि हे कार्य करत असताना जरी माझा पराजय झाला तरी चालेल किंवा मी जिंकलो तरी चालेल, केवळ मला हे माझ्याकडून अपेक्षित आहे म्हणून मी करत आहे. हा निष्काम कर्मयोगाचा मुख्य गाभा आहे, एवढं लक्षात ठेवा बस. आता श्लोक नंबर 49च्या या श्लोकामुळे अर्जुनाचं कन्फ्युजन होतं आणि म्हणून तो पुढच्या अध्यायामध्ये प्रश्न विचारतो. तर या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात, दूरेन हि आवरम कर्म बुद्धी योगा धनंजय बुद्ध शरणम अनिविच्छ कृपणा फलहेतवा. की अर्जुन तू काय कर, दूरेन, दूर ठेव. कशाला दूर ठेवायचं? दूरेन हि आवरम कर्म, जे निकृष्ट कर्म आहे त्याला दूर ठेव. आता कशाने दूर ठेवू? बुद्धियोगा धनंजय, बुद्धियोगाच्या साह्याने निकृष्ट कर्माला दूर ठेव. तर इथे आपल्याला समजून घ्यायचंय की याचे अर्थ काय आहेत. तर निकृष्ट कर्म म्हणजे सकाम कर्म, हे लक्षात ठेवा, आचार्यांनी स्पष्टीकरण दिलंय. आणि कशाच्या साह्याने दूर ठेवायचं, तर बुद्धियोगाच्या साह्याने दूर ठेवायचंय. इथे बुद्धियोगाचा अर्थ आहे निष्काम कर्मयोग. सरळ सरळ शब्दात सांगायचं झालं तर अर्जुन तू सकाम कर्म करू नकोस, निष्काम कर्म कर, असं कृष्ण श्लोक नंबर 49 मध्ये सांगत आहे. परंतु अर्जुनाला काय वाटतं की दूरेन ही आवरण कर्म म्हणजे निकृष्ट कर्म. तर अर्जुनाला वाटतं की कृष्ण म्हणत आहे की युद्ध हे निकृष्ट कार्य आहे, कारण त्याच्या मनामध्ये तोच विचार होता. आपण म्हणतो ना, मनी असे ते जगी दिसे, याच्या मनामध्ये याला युद्ध करायचं नाही अर्जुनाला. म्हणून अर्जुनाला काय वाटतं की युद्ध हे निंदकारी कार्य आहे आणि कृष्ण मला सांगतोय की तू युद्ध सोडून दे आणि बुद्धियोग कर. अर्जुन बुद्धियोगाची अशी अर्थ समजून घेतो की संन्यास घेणे, की बुद्धीच्या साहाय्याने फक्त ध्यान करणे. मग त्याचा गोंधळ निर्माण होतो आणि मग 3ऱ्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकात अर्जुन म्हणेल की अरे कृष्ण तू काय बोलते मला कळत नाही, युद्ध करू की नको करू. आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, श्लोक नंबर 49 मी तुम्हाला विचारेल 3ऱ्या अध्यायाची जेव्हा सुरुवात होईल तेव्हा. तर इथे कृष्णांचं म्हणणं काय आहे, सकाम कर्म करू नकोस, निष्काम कर्म कर. सकाम कर्म निकृष्ट दर्जाचं कार्य आहे, कारण त्याच्यामुळे व्यक्तीला
कर्माला बाध्य व्हावं लागतं, पाप किंवा पुण्य कर्माला, म्हणून तो निष्काम कर्मयोग कर. परंतु अर्जुनाचा गैरसमज काय होतो, मला भगवंत म्हणतात युद्ध नको करू आणि युद्ध सोड, हे लक्षात ठेवा. परंतु भगवंतांना काय म्हणतो तुम्हाला मी सांगितलं, बुद्धौ शरण मानवीच्छ कृपणा फल हेतवा. आणि जे लोक आपल्या कार्यापासून फळाची इच्छा ठेवतात ते लोक कृपण आहेत. कृपणला काय अर्थ दिला इथं, लोभी, लोभी किंवा कंजूस किंवा मायझर म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये काय म्हणता येईल, कमी संकुचित विचारवृत्तीचे लोक आहेत, जे आपल्या कार्यातून फळाची इच्छा ठेवतात. आता परंतु प्रभुपाद नेहमीप्रमाणे अर्थ भक्तीनुसार देतील. आपण जो श्लोकाचा प्रवाह जातो त्याच्यानुसार अर्थ बघितलाय, प्रभुपादांनी भक्तीच्या नुसार अर्थ दिलाय. आपण भगवंतांचे नित्यसेवक आहोत या आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने वस्तुतः जाणले आहे तो कृष्ण भावना भावित कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करतो. तुम्हाला थोडासा फरक तुमच्या लक्षात आला प्रभुपादांच्या या वाक्यामधून? प्रभुपादांनी स्पष्टीकरण कसं दिलंय ती ओळ समजली का तुम्हाला? पहिली ओळ आता पान नंबर 101. प्रभुपाद काय म्हणतात, आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत, म्हणजे हे भक्ती झालं. आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने जाणले आहे तो कृष्ण भावनावे कर्माव्यतिरिक्त इतर कर्माचा त्याग करतो. प्रभुपादांनी डायरेक्ट टोटल भक्तीच करून टाकली. परंतु संदर्भानुसार अर्थ काय आहे की जो व्यक्ती जाणतो की सकाम कर्माने व्यक्तीला बंधन मिळतं, तर तो काय करतो की सकाम कर्माचा त्याग करतो आणि निष्काम कर्मयोग करतो, असा सरळ सरळ अर्थ आहे. परंतु प्रभुपादांचा अर्थ पण बरोबर आहे, त्याच्यामध्ये चुकीचं असं काहीच नाहीये, कारण गीतेचा मुख्य उद्देश तोच आहे. पण याच्यामुळे काय होतं, जे स्कॉलरली लोक असतात ना, ज्यांनी ग्रंथांवरती PhD वगैरे केलेली असते, त्याला आपल्याकडे काय म्हणतात तत्वज्ञानामध्ये त्यांनी अभ्यास केलेला असतो, तर त्या लोकांना प्रभुपादांच्या अशा तात्पर्यामध्ये खूप अडचण येते. तर ते म्हणतात अरे तुमच्या भक्तिवेदांत स्वामींनी सगळीकडे भक्ती भक्ती सांगितली, इथे 49 श्लोक मध्ये कुठे भक्ती आहे, इथे तर निष्काम कर्मयोग आहे, आणि भक्तिवेदांत स्वामींनी भक्ती सांगितली. परंतु त्यांना हे समजत नाही की गीतेचा मुख्य उद्देश आहे वेदांत वेद विधेव चाहम, किंवा शेवटची शिकवणूक आहे सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणं व्रज. आणि प्रभुपादांनी का सांगितलंय, कारण बाकीचं सध्या करणं शक्यच नाहीये. म्हणून प्रभुपादांचा हा विचार होता की व्यक्तीने माझं एक जरी तात्पर्य वाचलं तरी त्याला निष्कर्ष समजावा. तर हे मी तुम्हाला थोडंसं एक विस्तारित चर्चा करण्याचा प्रयत्न केला. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात. बघा, कार्यापासून इच्छा ठेवणं हे खूप कनिष्ठ दर्जाचं समजलं जातं, पण त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात, कारण पाप किंवा पुण्य काही ना काही घडणारच. कृष्ण भावनेमध्ये केलेल्या कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही निंद अशीच कर्मे आहेत. आता याला कृष्ण भावने जो शब्द आहे इथे आपण निष्काम कर्मयोग हा शब्द पण टाकू शकतो, दोन्हीसाठी सेम अर्थ आहे. कारण अशा कर्मामुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्राला बांधला जातो, सकाम कर्मामुळे. तर ठीक आहे, एवढा मोठी अर्थ, सरळ सरळ अर्थ काय, तर भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुन सकाम कर्म करू नको, कारण त्याने बंधन होतं, तू निष्काम कर्म कर. प्रभुपाद भक्तिमय स्पष्टीकरण देतात. इथे भगवंत सकाम कर्माला निंद कर्म म्हणत आहेत, हे लक्षात ठेवा. पण अर्जुनाचा गैरसमज होईल आणि तो युद्धाला निंद कर्म समजेल. इथे बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग आहे, जसे आपण आधी पण चर्चा केली. आपल्या कार्यापासून परम सत्याची प्राप्ती न करता केवळ इंद्रिय तृप्ती करणे म्हणजे खरा कृपण. परंतु लोकांना तर काय फायदा आहे ते सांगा म्हणतात. श्लोक नंबर 50. बुद्धियुक्तो जहातीय उभे स्फुर दुष्कृते तस्मात योगा युजस्व योग कर्मसु कौशलम. तर इथे भगवंत अर्जुनाला काय सांगतात की जेव्हा तू अर्जुन निष्काम कर्मयोग करशील किंवा भक्तियोग पण आपण म्हणू शकतो, तर बुद्धियुक्त म्हणजे जेव्हा निष्काम कर्मयोग करशील तेव्हा काय होईल, जहातीयचा अर्थ दिलाय मुक्त होऊ शकतो. कशापासून? उभे म्हणजे दोन्ही पासून. सुकृत दुष्कृते, सुकृत म्हणजे पुण्य, दुष्कृत म्हणजे पाप. जर तू निष्काम कर्मयोग केला तर पाप आणि पुण्य दोन्ही पासून मुक्त होशील. त्याच्यामुळे तस्मात योगा युजस्व योग कर्मसु कौशलम. त्याच्यामुळे अर्जुन तू काय कर, म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर. योगयुक्त म्हणजे इथं अर्थ आहे निष्काम कर्मयुक्त हो, किंवा प्रभुपादांच्या शब्दानुसार भक्तियुक्त हो. कारण भक्ती किंवा निष्काम कर्मयोग या मार्गामध्येच पाप आणि पुण्यापासून वाचण्याची शक्यता आहे, सकाम कर्मामध्ये शक्य नाही. आणि ज्ञान आणि अष्टांग योग पण नाहीये, कारण त्यांची पात्रता अशी आहे
की आधी हृदय शुद्ध असावं लागतं. त्याच्यामुळे त्यांचा पण प्रश्न नाही इथे. हा, निष्काम कर्मयोगामध्ये पाप आणि पुण्य फळ नाहीये. अनंत जन्मापासून कर्मसंचय जीव करतो. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये भौतिक इच्छा असतात. आणि म्हणून जीव मी भगवंतांचा दास आहे ही स्थिती जीव विसरून जातो. आणि कर्माच्या क्रिया प्रतिक्रियामधून बाहेर येण्यासाठी भगवंतांची शरणागती आवश्यक. म्हणजे पाप आणि पुण्यापासून बाहेर येण्यासाठी एकतर भक्तीमध्ये व्यक्ती बाहेर येऊ शकतो किंवा निष्काम कर्मयोगाने पण बाहेर येऊ शकतो. परंतु आपण भक्तीला श्रेष्ठ का म्हणतो? कारण याच्यामध्ये करण्यासाठी सोपं आहे आणि भगवंतांची साकार सेवा मिळते. कार्य तेच पण चेतना भिन्न असल्याने परिणामात फरक होतो. जसं की सकामकर्मी व्यक्ती पण काय करेल? युद्ध करेल. निष्कामकर्मी व्यक्ती पण काय करेल? युद्ध करेल. युद्ध करणं दोघांचं सेम आहे. परंतु त्या मागचा विचार काय आहे? विचारामुळे बऱ्या वाईट फळांचा तो भागीदार बनतो. थोडीशी आणखीन चर्चा करायची का खूप जास्त किचकट चर्चा होते? थोडे आणखी एक दोन श्लोक बघायचे का थांबायचं? काय करायचं? कोणीच काही बोलत नाही. हा, ठीक आहे, ठीक आहे, आपण थांबूया. कावेरी माताजी, चर्चा ठीक आहे का खूप कठीण होते? ठीक आहे, मी रेकॉर्डिंग ते चालेल. कावेरी माताजी, मला तुमच्या मेसेजचा ट्रेंड बघून असं वाटतं की तुमच्या विठ्ठलावरती जास्त श्रद्धा आहे. तुम्हाला कृष्ण श्रद्धेमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही ना? हा, ठीक. कारण तुम्ही पण विठ्ठल आणि कृष्ण एकच आहे एवढं लक्षात. पण ठीक आहे, तुमचा लहानपणापासून तुमचे संस्कार ते असल्यामुळे तुमचा साहजिक ओढ विठ्ठलाकडे आहे. चांगली गोष्ट, काही प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे, आपण आणखी कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे. बघा आता हे जो भागवत सप्ताह आहे